नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12. भक्ती योग. भक्ताची लक्षणं भाग 6. ओव्या आहेत 178 ते 182. भगवंत ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगत आहेत. म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्थ कुवासा, जेणे उल्लंघविले दिशा मनोमळ. म्हणून आता हे वर्णन पुरे. जो याप्रमाणे पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो व ज्याने अज्ञानादी मनातील मळ देशोधडीस लावले आहेत. आतू बाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळू, आणि तत्वार्थीचा पायाळू देखणाजू. सूर्य जसा आत बाहेर प्रकाशित असतो त्याचप्रमाणे तो आत मनाने व बाहेर शरीराने पवित्र असतो. आणि जो ब्रह्मरूपी धनाचा पायाळू पाहणारा आहे. व्यापक आणि उदास जैसे का आकाश, तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून उदास असते, त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वत्र व्यापक असून उदास असते, म्हणून त्याच्या मनाची कोठेही आसक्ती नसते. संसार व्यथे फिटला, जो नैराश्य विनटला, व्याधा हातोनी सुटला विहंगू जैसा. तो निराशारूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पीडेपासून मुक्त झालेला असतो. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातातून पक्षी सुटून जावा आणि म्हणून त्या पक्षाला आनंद व्हावा, तैसा सतत जो सुखे कोणीची टवंच न देखे, नेणी जे गतायुषे लज्जा जेवी. वरील पक्षाला मोकळेपणाचा आनंद क्षणिक असतो. म्हणजे पारध्याच्या हातून सुटल्याबरोबर त्यास आनंद होतो, पण तो एकसारखा टिकत नाही. परंतु तसा या पुरुषाला आनंद सतत असतो. व मेलेला पुरुष उघडा नागवा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाही, तसा तो कोणाकडेही कोणत्याही स्थितीत दुःखाला जाणत नाही. भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानी भक्तांच्या लक्षणातील शुची ही या लक्षणाचं ज्ञानदेवांनी व्यतिरेकाने वर्णन केल्यावर आता ते दक्ष या पदाचं स्पष्टीकरण करत आहेत. भक्त नेहमी दक्ष असतो. तो कशाबाबत दक्ष असतो ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की तो अज्ञानाचे मळ देशोधडीस लावतो. आपला ब्रह्मैक्य भाव तो नेहमी टिकवून ठेवतो आणि पुन्हा ते ज्ञान मलिन होणार नाही याची काळजी घेतो. रज व तम या गुणांचे आवरण, विक्षेप, असत प्रवृत्ती, अविश्वास, संदेह, विपरीत भावना असे जे अनेक मनोमळ असतात, ते मनोमळ पुन्हा येऊन चिकटणार नाहीत याची संत काळजी घेत असतात. समर्थ सांगतात की टाकीने खपली फोडिली, ते मागुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झाडिली तरी ते पुन्हा लागे. दगडापासून मूर्ती घडवत असताना मूर्तिकार छिन्नीने त्या दगडाचा एक एक टवका उडवून लावत असतो. मग हळूहळू त्या दगडातून मूर्तीचा आकार स्पष्ट होऊ लागतो. ती एकदा काढून टाकलेली खपली त्या दगडाला पुन्हा येऊन चिकटत नाही, पण मनुष्याने कुबुद्धी झाडून टाकली तरी ती त्याला पुन्हा येऊन चिकटते. त्यामुळे मनुष्याने जास्त सावधपणे प्रयत्न करायला लागतो. एखादी बारीकशी कामना सुद्धा पुन्हा त्याला संसारात गुंतवते. पण ज्ञानी भक्त मात्र सावध असतो. अज्ञानादी मनातील मळ एकदा देशोधडीस लावल्यावर पुन्हा ते मनाला स्पर्श करणार नाहीत याची तो काळजी घेत असतो. सर्व मनोमळ नाहीसे झाल्यामुळे तो अत्यंत शुद्ध, पवित्र असा ब्रह्मरूप होऊन राहतो. हे स्पष्ट करताना ज्ञानदेवांनी सूर्य व पायाळू असे 2 दृष्टांत दिलेले आहेत. सूर्य आत बाहेर प्रकाशित असतो. त्याचे बाह्य स्वरूप एक व आंतरस्वरूप वेगळेच अशी परिस्थिती नसते. तसा तो भक्त आत बाहेर एक ज्ञान प्रकाशानेच युक्त असतो. त्यामुळेच तो ब्रह्मैक्य अनुभवत असतो. त्यासाठी ज्ञानदेव पायाळूचा दृष्टांत देतात. पायाळू मनुष्याला भूमिगत धन दिसते असं म्हटलं जातं. त्याप्रमाणेच ज्ञानी भक्त ब्रह्मरूपी धनाचा ठेवा पाहू शकतो. सर्वसाधारण मनुष्य डोक्याकडून जन्माला येतो. पायाकडून जन्म घेणारे लोक तुरळक असतात. त्याचप्रमाणे सर्वसाधारणपणे मनुष्याची संसाराकडे ओढ असते.
संसार सोडून ईश्वर स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करणारे लोक तुरळकच असतात. भगवंतांनी 7व्या अध्यायात सांगितलं होतं की हजारात एखादा मनुष्य ब्रह्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतो व त्यांच्यातही प्रत्यक्ष परमात्म्याला जाणणारा एखादाच असतो. असा जो एखादा भक्त परमात्म्याचे ज्ञान करून घेतो तो जणू ब्रह्मरूपी गुप्तधन पाहणारा पायाळूच असतो. पुढे ज्ञानदेवाने भक्तांचे उदासीन हे लक्षण स्पष्ट करण्याकरता आकाशाची उपमा दिलेली आहे. उदासीन म्हणजे अलिप्त. आकाश सर्वत्र पसरलेले व्यापक असं आहे. सर्वांना आपल्या कवेत घेते पण सर्वांपासून ते अलिप्तही असतं. ज्ञानी भक्त सुद्धा ब्रह्मस्वरूप जाणल्यामुळं ब्रह्मस्वरूप झालेला असतो. ब्रह्मैक्य अनुभवत असतो. त्यामुळे सर्वांच्याच सुखदुःखाशी एकरूप झालेला असतो. पण तरीही तो सर्वांपासून अलिप्तही असतो. कशातही आसक्त नसतो. संसार दुःखापासून अलिप्त असतो. आशा मोहरूपी पिंजरा यामध्ये तो अडकत नाही. पारध्याच्या हातून पक्षी सुटून जावा व त्याने मोकळ्या आकाशात आनंदाने भरारी घ्यावी तसा तो मोहादी पिंजऱ्यातून सुटून ब्रह्मस्वरूपात भराऱ्या मारत असतो. कदाचित तो पक्षी पुन्हा पारध्याच्या जाळ्यात सापडण्याची शक्यता असते पण हा सतत दक्ष असल्यामुळं पुन्हा तो संसारात अडकत नाही. निराशा हाच जणू त्याचा अलंकार असतो. तो नैराश्यानेच नटलेला असतो. आत्मसुखानं त्याचं देहभान हरपलेलं असतं. त्यामुळे संसारातील सुखदुःखे त्याला जाणवतच नाहीत. ज्ञानदेवानी येथे एक मजेदार उपमा दिलेली आहे. एकदा मनुष्य मृत झाला की अंगावर कपडे असोत किंवा नसोत त्या प्रेतास कसलीही लाजलज्जा उरत नाही. कारण ते प्रेत कोणतीही गोष्ट जाणतच नाही. कोणत्याही गोष्टीची जाणीव करून देणारं चैतन्यच त्याच्यात नसतं. तसा ज्ञानी भक्त असतो. त्याच्या देहात चैतन्य असले तरीही त्याला अहंकार नसल्यामुळं संसारातील सुखदुःखांची जाणीव त्याला होत नाही. पुढे कर्मारंभ या पदाचा ज्ञानदेवानी कर्मयोगपर अर्थ केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.